मेहनत मेहनत मेहनत, फक्त मेहनतच करायला लागते जर आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे ना. आणि या वर्षीचं माझं स्वप्न, माझा जो गोल आहे ना, तो एकच आहे, मला सिल्वर बटन पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. ठरवलेलं आहे यावर्षी मला काय पण करून सिल्वर बटन पाहिजे आणि त्यासाठी सगळी ही जी मेहनत आहे ना ती चाललेली आहे. बघूया कसं काय होते. पण माझं एवढं मी ठरवलं की नाही, आपण मेहनत करत राहणार. कारण मागच्या वर्षीच मी हे ठरवलं होतं की मला सिल्वर प्ले बटन पाहिजेच. पण मागच्या वर्षी असं झालं ना की मला खूप जास्त गॅप होत होता व्हिडिओ बनवण्यामध्ये, काही कारण असतं. पण आता मी अजिबात एक्सक्यूज देणार नाही स्वतःसाठी की हे प्रॉब्लेम झाला, तो प्रॉब्लेम झाला. मी आता कंटिन्यू माझ्या ज्या व्हिडिओ आहेत ना ते अपलोड करत राहणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या ज्या व्हिडिओ बनवते, ज्या रेसिपीज वगैरे शूट करते, तर त्यामागे किती अडथळे येतात आणि मला काय काय तयारी करायला लागते किंवा काय काय मी मेहनत घेते ते. ठीक आहे. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण रेसिपीज वगैरे शूट करतो तेव्हा रेडी होणं. कारण आपण बघा, नॉर्मल जेव्हा जेवण बनवतो ना घरामध्ये, तेव्हा अजिबात रेडी वगैरे होत नाही. जसं असतो घरामध्ये गाऊनवर वगैरे सगळ्या गोष्टी, मॅक्सीवर मिक्सर पण असतात. तर ते सगळं व्हिडिओमध्ये नाही चांगलं दिसत. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं रेडी होणं गरजेचं आहे. तर त्यामुळे सगळ्यात आधी स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी बघा छान असा ड्रेस घातलेला आहे. बाकीची तयारी करायची आहे, पण त्या सगळ्याच्या आधी खूप साऱ्या गोष्टी असतात. म्हणजे रेसिपी शूट करायच्या आधी खूप साऱ्या गोष्टी असतात, त्या मला करायला लागतात. आणि त्यानंतर आपल्याला रेसिपी जेव्हा मी शूट करते ना, तेव्हा 2 दिवस आधी प्लॅन करायला लागतं की आपल्याला आता कुठली रेसिपी शूट करायची, आपल्याला काय बनवायचं आहे, ते डोक्याचा भाजीपाला करायला लागतो. कारण नवनवीन रेसिपी घेऊन यायला सर्च करायला लागतं, कुठल्या ट्रेंडिंग रेसिपी आहेत त्या बघायला लागतात, किंवा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या की करायलाच लागतात आपल्याला. आणि ते मी करते, मला काही प्रॉब्लेम नाही करण्यामागे. फक्त मी हे तुम्हाला ही व्हिडिओ आजची का मी केलेली आहे तुम्हाला मी सांगते. कारण जळणारे खूप लोक आहेत यार. म्हणजे त्यांना असं वाटतं, जी लोक माझ्यावर जळतात त्यांना असं वाटतं की हिला कसं काय हिला कसे काय एवढे सबस्क्रायबर मिळू शकतात, किंवा हिला एवढे कोलॅबरेशन कसे काय मिळू शकतात, किंवा हिच्या व्हिडिओला एवढे व्ह्यूज काय येतात. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लोकांच्या डोळ्यांमध्ये खटकतात. म्हणजे ज्यांच्या खटकतात त्यांच्या खटकतात, पण त्या खटकू नये त्यासाठी मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कारण तुम्ही पण मेहनत करा यार, तुम्ही पण मेहनत घ्या, तुम्हाला पण सगळ्या गोष्टी मिळतील. मेहनत केल्याशिवाय काहीच मिळत नाही आणि मला पण असंच अजिबात काहीच मिळालेलं नाही आहे. आणि अजून मला भरपूर काय काय मिळवायचं आहे, हे तर काहीच नाही आहे. मला खूप पुढे जायचं आहे अजून, त्याच्यामुळे मी मेहनत घेणार आहे. तर आता झाले असं की मला आज रेसिपी एक शूट करायची, म्हणून विचार केला की आजची रेसिपीची व्हिडिओ तर शेअर करेनच तुमच्यासोबत नंतर, पण त्याच्या आधी ही रेसिपी शूट करताना मला काय काय प्रॉब्लेम येतात ना ते तुम्हाला दाखवते. तर आता मी रेडी झालेली आहे थोडीशी, कारण की मला विहानला पण आणायला जायचं आहे. कारण बाकीची पण घरातली दुसरी कामं असतात, रेसिपी सोडली तर ती पण आलटून पालटून आपल्याला करायला लागतात. म्हणजे एकीकडे ते पण माइंडसेट असतो आपला की आपल्याला आता हा रेसिपी शूट करायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये माझ्या लेडीज कोण नाही आहे, मी एकटीच घरामध्ये असते. तर बाबूला मला एकटीला सांभाळायचं असतं, तर सगळ्या गोष्टी मला एकटीला करायच्या असतात. तर ते पण सगळं असतं. तर त्याच्यामुळे आता विहानला सकाळी स्कूलमध्ये घेऊन गेले आणि माझं बाकीची पण सकाळची जी कामं होती ती आवरली. आणि त्यामध्ये ना माझं जे किचन जे आहे ते क्लीन करणं राहून गेलं. तुम्हाला दाखवते किचनचा काय अवतार झाला आहे ते तर तुम्हाला दाखवणार आहेच. पण त्याआधी आहे ना मला विहानला पण घ्यायला जायचं आहे. ठीक आहे. तर विहानला घेऊन यायच्या आधी मी ना किचन क्लीन करून घेते. तुम्हाला दाखवते किचनचा काय अवतार झालाय तो. आणि चला तुम्हाला दाखवतेच किचनचा काय अवतार झालाय. आणि मग तुम्ही बघा की या किचनमध्ये मी कसं काय शूट करणार. साफसफाई तर केली पाहिजेच. ठीक आहे. तर तुम्हाला दाखवते चला. तर मंडळी, ऑब्विसली आता या अवतारात तर आपली रेसिपी नाही शूट होऊ शकत. इतका पसारा आहे, व्हिडिओमध्ये कसं दिसणार. तर त्यामुळे मला प्रत्येक जेव्हा मी व्हिडिओ बनवते ना, म्हणजे प्रत्येक जेव्हा शूट असतं माझं, रेसिपी शूट करते, तेव्हा पूर्ण किचन कट्टा, म्हणजे कमीत कमी किचनचा जो कट्टा आहे, जो आपल्या व्हिडिओमध्ये भाग येतोय, तो तरी मला क्लीन करायलाच लागतो. आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या किचनमध्ये अगोदर घडलेल्या असतात, काय काय बनवलेलं असतं. तर तो सगळा पसारा जो असतो ना तो तसाच असतो.
आणि त्यामुळे हे क्लीन करणं खूप जास्त गरजेचं असतं. तर आता मी हे सगळा जो पसारा आहे ना तो क्लीन करते, कारण लहान मुलगा घरामध्ये असतं त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी टायमात होतात असं नाही, तर कधी कधी राहून जातात आणि तसंच सगळ्या गोष्टी माझ्यासोबत नेहमी होत असतात. आणि आता हा जो किचनचा पसारा आहे तो आधी आवरते आणि त्यानंतर विहानला पण आणायला जायचं आहे, तर तिकडे जाते, विहानला घेऊन येते आणि त्यानंतर रेसिपीला स्टार्ट करते. आणि अजून सुद्धा खूप जास्त अडथळे असतात. तुम्हाला व्हिडिओ जर कंटिन्यू तुम्ही बघितलात ना तुम्हाला कळेल की मला काय काय प्रॉब्लेम्स येतात ते. ठीक आहे, तर असाच व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा. आता मी हे सगळं जे आहे ते क्लीन करून घेते आणि त्यानंतर बघूया, तुम्हाला दाखवते मी काय काय करते ते. खूप जणांना वाटतं की व्हिडिओ शूट करायचं म्हणजे सगळं रेडी, क्लीन आणि परफेक्ट असतं, पण खरं सांगायचं तर असं काहीच नसतं. काल रात्री विहान खूप रडत होता. तो माझ्याशिवाय झोपतच नाही. त्या सगळ्यामुळे रात्रीचा सगळा पसारा सकाळपर्यंत तसाच राहिला. अशा अवस्थेत रेसिपी शूट करणं सोपं नसतं. आधी किचन आवरावं लागतं, मन शांत करावं लागतं आणि मगच कॅमेरा ऑन करता येतो. तर मंडळी, किचन माझं क्लीन झाले. आता मी विहानला आणायला जाते, कारण माझं पोरगं वाट बघत असते. माझ्याकडे 5 मिनिटच आहेत, 1ला 5 मिनिटं आहे, तर धावत धावतच मला जायला लागेल त्याला आणायला, कारण की उशीर झालाय, वाट बघत राहील. मग आता त्याला घेऊन येते आणि त्यानंतर मग माझी रेसिपी जी आहे ती स्टार्ट करते. म्हणजे लगेच पण स्टार्ट नाही करता येणार, त्याला घेऊन आल्यानंतर मला त्याला व्यवस्थित खायला प्यायला द्यायला लागेल, त्याला जेवण भरवायला लागेल आणि त्यानंतरच मला ती रेसिपी जी आहे ती स्टार्ट करायला लागेल. तर आता मी त्याला घेऊन येते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. व्हिडिओ मागचं आयुष्य खरंच ग्लॅमरस नसतं. आई, घर आणि कॉन्टेंट सगळं मॅनेज करताना खूप जास्त मेहनत लागते आणि ही मेहनत खरंच खूप कमी लोकांना दिसते. घर, मूल आणि जबाबदारी सगळं सांभाळताना आपली स्वप्न मात्र शांतपणे आपल्या वेळेची वाट बघत असतात. स्वप्न पाहणारी आई होणं खरंच सोपं नाही, पण हार न मानता रोज थोडं थोडं पुढे जाणं हीच माझी खरं बोलायचं तर लढाई आहे. तर विहानला ना स्कूलमध्ये घेऊन आले आणि त्याचं होमवर्क वगैरे चेक केला, काय काय दिलंय काय नाही ते. आणि त्यानंतर ना लगेच विहानला भरवायला सुद्धा घेतलं. विचार केला की त्याची पेटपूजा केली ना की नंतर हा मला व्हिडिओ बनवून देईल, पण त्याच्या उलटच सगळं झालं. मला तरीसुद्धा त्याने नंतर व्हिडिओ बनवून नाही दिली. तो कसा थोडासा मूडी आहे, त्याच्यामुळे त्याला कधी कधी तो छान खेळतो, पण कधी कधी त्याला मीच हवी असते. जेव्हा जेव्हा मला शूट करायचं असतं ना तेव्हा तेव्हा त्याचा मूड खूप जास्त खराब असतो आणि आज सुद्धा बबडूचा मूड खूप जास्त खराब होता. मग तू ऐकत का नाही मम्माचं? हे बघ, तू जेवला की नाही, तर माझं नको जेवायचं का? मला काम आहे नंतर, तू का असं त्रास देतोय? नेहमी सगळं प्लॅन केल्यासारखंच होतं असं नाही. विहानची चिडचिड, मूड स्विंग यामध्ये कधी कधी सकाळी शूट करायचं तर ते काम अगदी रात्रीपर्यंत सुद्धा जातं, पण अगदी झोपेपर्यंत माझा कॅमेरा माझी वाट बघतच असतं. व्हिडिओ शूट नक्कीच होणार हे त्याला माहीत असतं. थोडस गाई करूच. किती पसारा केलायस रे, मी कधी उचलू एवढा पसारा, सांग मला. काम किती असतात मम्माला बाबू? तू उचलणार? रात्रीपर्यंत हे असं ठेवू, कोण आलं मग काय बोलेल? विहानला झोपून शूट करायचा विचार करत होते, पण त्याची झोप आणि माझं शूट एकाच वेळेला होणं आज काही शक्य झालंच नाही. शेवटी मी हार मानून माझ्या शूटला सुरुवात केली. विहान जेव्हा अजिबात ऐकत नाही ना तेव्हा मी शूट थांबवत नाही, त्यालाच सोबत घेऊन माझं शूट करत असते. तो जरी ऐकत नसला ना तरी मी सुद्धा त्याचीच मम्मी आहे. मी सुद्धा ऐकत नसते, मी सुद्धा माझं काम चालूच ठेवते. आता या सगळ्यामध्ये माझा मुलगा अजिबात अडथळे निर्माण करत नाही असं अजिबात नाही, पण मी सगळं मॅनेज करते. मंडळी, 2022 मध्ये मी आपलं चॅनल चालू केलं होतं तेव्हा खूप अडथळे आले. थांबावंसं वाटलं, खूप गोष्टी नव्याने ट्राय केल्या. तेव्हा वाटायचं हे कसं आपल्याला जमणार, पण ना आज कळतंय मला त्या सगळ्यामुळेच
आज मी प्रत्येक सिच्युएशनमध्ये माझ्या व्हिडिओ बनवू शकते. तर मंडळी, तुम्ही बघितलं एक व्हिडिओ बनवण्यामागे किती खटपट करायला लागते. ते म्हणजे काय ना काय प्रॉब्लेम येत असतात आणि त्यात मी इथे एकटी, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो मला. आता बघा, सकाळपासून मी एकाच गोष्टीच्या मागे लागलेले, ते म्हणजे बनवायच्या मागे. आणि झालं बघा, आता वाजलेत किती माहिती आहे का, 6:30 झालेत आणि आता माझी रेसिपी जी आहे ती डन झालेली आहे. आता बघा, अजून पण माझं काम संपलेलं नाहीये बरं का. अजून मला आता विकी येतील तेव्हा त्यांचा एक शूट घ्यायला लागेल खाताना वगैरे, तो एक आहे. आणि त्यानंतर एडिट करायचं, म्हणजे तुम्हाला सांगते मी पहिलं मला 2 दिवस लागायचे एक व्हिडिओ एडिट करायला, पण आता मी 1 ते 1.5 तासात ना एडिट कम्प्लीट करून टाकते, कारण आता ना मला सवय झालेली आहे. तर ना कसं होतं माहिती आहे का, आता हे जे मी शूट केलेलं आहे ना, त्या ज्या क्लिप आहेत त्या जवळजवळ ना अर्ध्या तासाच्या वरती ती एक व्हिडिओ बनते. त्या 20 ते 30 मिनिटाची व्हिडिओ, म्हणजे ती 20 ते 30 मिनिटाची व्हिडिओ मला 1 मिनिटाच्या आत बनवायची असते. कट करून खूप डोक्याचा भाजीपाला होऊन जातो त्यामध्ये पण. तर आता ते पण मला करायचं आहे आणि उद्या मला काय पण करून ही व्हिडिओ अपलोड करायची आहे. तर मला आज रात्रीमध्ये ही व्हिडिओ एडिट करायला लागेल. म्हणजे किती पण झोप कमी भेटून दे, किती पण वाजून दे रात्रीचे कामं उरकायला वगैरे, पण मला आज काय पण करून ही व्हिडिओ जी आहे ती एडिट करायला लागेल. तर हे असं असतं, म्हणजे व्हिडिओ बनवणं, तुम्ही व्हिडिओ फक्त 1 मिनिटाची माझी बघता, पण त्यामागची जी मेहनत आहे ना, ती खरंच खूप जास्त आहे. आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ मी शूट केला होता, की तुम्हाला पण कळलं पाहिजे की माझ्यासारखे अजून भरपूर जण आहेत जी व्हिडिओ बनवतात रेसिपीजच्या वगैरे, पण ते 1 मिनिटाची व्हिडिओ असते यार, पण त्या 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्यांची जी मेहनत, त्यांनी जे एफर्ट दिलेले असतात ना, ते खूप जास्त मोलाचे असतात. त्यामुळे प्लीज, म्हणजे खूप वाईट कमेंट वगैरे पण करतो आपण, एखादी व्हिडिओ आपण बघतो स्क्रोल करता करता, आणि एखादी व्हिडिओ आपल्या समोर आली की आपल्याला किती वेळ लागतो नाही का वाईट कमेंट करायला. पण ती एक वाईट कमेंट त्यांच्या पूर्ण मेहनतीवर पाणी फिरते आणि थोडंसं कुठेतरी डिमोटिवेट व्हायलाच होतं. तुम्ही किती पण बोला की नाही, मला फरक नाही पडत, पण फरक पडतो, कारण त्यामध्ये मेहनत असते. सो त्यामुळे ना प्लीज, असं कोणालाच, म्हणजे मलाच नाही, कोणालाच वाईट कमेंट करण्याआधी ना खूप जरा विचार करा, कारण यामध्ये त्यांची मेहनत आहे. तर माझी तब्येत पण इतकी खराब होती, म्हणजे खूप जास्त, म्हणजे तुम्हाला आवाजावरून कळला असेल, माझा आवाज पूर्ण घसा बसलेला आहे. तरीसुद्धा मी आज ही व्हिडिओ शूट केली, कारण की तुम्हाला जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोलले, मला यावर्षी काय पण करून प्ले बटन हवंय म्हणजे हवंय. आता आपले सबस्क्रायबर आहेत 54K. आता आपल्याला जवळजवळ एवढेच सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत या वर्षामध्ये. काही करून मी करणार आहे, मला माहिती आहे, मला माझ्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळे मी करेन, मला माहिती आहे. पण तुमची जी साथ आहे ना, ती मला अशीच पाहिजे. जसं आत्तापर्यंत मला सपोर्ट केला ना, तसा शेवटपर्यंत सपोर्ट करा. मी सुद्धा खूप जास्त मेहनत घेईन, तुम्हाला अजिबात डिसअपॉइंट करणार नाही. माझी व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल याचा प्रयत्न करत राहीन. अजून काही नवीन नवीन मला दाखवता येईल हा पण प्रयत्न करत राहीन. तर ठीक आहे म्हणजे असा होता आपला आजचा व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आहे ना, आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. ठीक आहे, बाय.